माझ्या ताई दादांनो, काल आपण कथेमध्ये खूप सुंदर विषयांना स्पर्श केला. काल एवढ्या महत्त्वाच्या गोष्टीचं चिंतन झालं की देवराज हा चुकीचं जगतोय, लूटमार करतोय लोकांची, लुटतोय लोकांना. पण आपण दुसऱ्यांच्या धनावर जर लक्ष ठेवलं तर आपल्या धनावर कोणीतरी लक्ष ठेवत असतं. मग कधीही दुसऱ्याची श्रीमंती पाहून आपण कधी जळायचं नाही. आपल्या मनामध्ये कधी ईर्ष्या निर्माण होऊ द्यायची नाही. दुसऱ्याची 10 मजली इमारत पाहून आपण दुःखी व्हायचं काही कारणच नाही. कारण ज्याला त्याला जे जे मिळतं ते ते प्रारब्धानुसार मिळत असतं. तुम्ही पुण्य करा, चांगली कर्म करा, भगवान तुमच्या पण इच्छा पूर्ण करेल. आपण जर सत्कर्म कराल तर आपल्यालाही त्याची चांगली फळं मिळतील. पण आपण सत्कर्म सोडून टेन्शनमध्ये राहणं, एखाद्या माणसाचं खूप चांगलं झालं मग लोक म्हणतात थोडंच कुठे कष्ट करायला गेला, आणले असेल कोणाचं तरी मुंडकं मुरगाळून, असं तर लोक बोलत जातात. मी म्हणते तुम्ही ते चिंतन करू नका, तुम्ही प्रयत्न करा ना. तुम्ही कष्ट करा, तुम्ही प्रयत्न करा, चांगली कर्म करा, चांगल्या कर्माची फळं तुम्हाला मिळतील. काल हेही पाहिलं आपण की भगवंतानं बल, बुद्धी, सौंदर्य, धन या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या ठराविक काळासाठी आपल्याला दिलेल्या आहेत, कायम नाही. कोणतीच गोष्ट भगवान परमात्मा कुणालाच कायम देत नाही, देऊन पाहतो. त्यानं दिलेल्या बलाचा उपयोग जर आपण कुणावर अन्याय करण्यासाठी केला तर भगवान बल काढून घेतो. आवाज खणकतोय. भगवंतानं आपल्याला धन दिलं, त्या धनाचा उपयोग जर आपण कुणावर अन्याय करण्यासाठी केला तर उपयोग नाही. मग भगवान परमात्मा दिलेली गोष्ट काढून घेतो. कुठलीच गोष्ट आपल्याकडे कायम नसते. हा, चांगलं आपल्या जीवनामध्ये कायम टिकून ठेवायचं असेल तर चांगली कर्म करा, तुम्हाला आयुष्यभर चांगली फळं मिळतील. पण कर्म चुकीचं करता आणि फळ चांगलं मागताय हे जमणार नाही. एक उदाहरण सांगते तुम्हाला. एक ब्राह्मण देवता होते. त्यांच्या मुलीचं लग्न आलं. लग्नासाठी रुपया नाही. लोकांना मागितलं तर सुरुवातीला लोकांनी धन दिलंच नाही, त्यांना कुणी मदत केली नाही. ते म्हटले चला आपण देवाची प्रार्थना करू. त्यांनी लक्ष्मीची उपासना केली. लक्ष्मीची उपासना केली. हरि ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्राम चंद्राम हिरण्मयीम लक्ष्मीम, अशी उपासना चालू केली. एवढी उपासना केली लक्ष्मीची, ते लक्ष्मीच्या उपासनेमध्ये लागले. आणि इकडे गावकरी म्हटले पोरीचं लग्न आलं ना हा साधू महात्मा झाला, हा देवधर्म करायला लागला, तपश्चर्या करायला लागला. कुणाची का असे ना मुलगी, वयात आलेल्या लेकराचं लग्न. आता बापाचं तर लक्ष नाही, हा तर ध्यान लावून बसला. गावकरी एकत्र आले आणि लग्न लावून दिलं मुलीचं. तरी या बापाची तपश्चर्या चालू. त्यानं 12 वर्ष लक्ष्मी स्तोत्र गायलं, लक्ष्मीची उपासना केली. 12 वर्ष 12 वर्ष उपासना केल्यानंतर लक्ष्मी माता त्याच्यावर प्रसन्न झाली. म्हणे काय पाहिजे तुला? म्हणे मुलीचं लग्न करायचंय, त्याच्यासाठी धन नाही माते, लोकांना मागितलं लोकांनी दिलं नाही. लक्ष्मी माता म्हटली फक्त तू तपश्चर्याला बसला, लोकांनी तुझ्या मुलीचं लग्न पण लावून दिलं. मग तो ब्राह्मण देवता म्हणतायत माई माझ्या मुलीचं लग्न झालं? म्हणे हो झालं. आता तुला काय पाहिजे ते सांग. तो म्हटला आता मला काहीच नकोय, मुलीच्या लग्नासाठीच मला धन पाहिजे होतं, मुलीचं लग्न झालं, आता मला काही नकोय. लक्ष्मी माता म्हटली बघ तू चांगलं कर्म केलं की नाही 12 वर्ष, तू माझी उपासना केली, आराधना केली, माझं ध्यान केलं, माझा मंत्र गायला, आता मी तुझ्यावर प्रसन्न आहे.
या 12 वर्ष तपाचं फळ तुला द्यावंच लागणार आहे मला. नाही म्हणे आई मला तर गरजच नाही, मुलीच्या लग्नासाठी पाहिजे होतं, मला धनाची गरज नाही. माता म्हटलं तसं नाही, जे कर्म तुम्ही कराल त्याची फळं तुम्हाला भेटणार. तुम्ही चांगलं कर्म केलं चांगलं भेटणार, चुकीचं कर्म केलं चुकीचं भेटणार. हा, हे कर्माचं फळ ठराविक काळासाठी आहे. पुण्य, त्या पुण्याचा प्रभाव जिथपर्यंत तिथपर्यंत तुमच्याकडे टिकणार. पुण्य प्रभाव संपला की पुन्हा तुमच्या प्रारब्धानुसार कर्मानुसार फळ भेटणार तुम्हाला. केले कर्म झाले तेची भोग आले, केले कर्म झाले तेची भोग आले, केले कर्म झाले तेची भोग आले, केले कर्म झाले तेची भोग आले. उपजले मेले ऐसे कीर्ती, उपजले मेले ऐसे कीर्ती. निसा गम पम गम पम गम गरि सा, पम गम पम गम पम गम गरि सा, निसा ग सा गम ग सा गम गम पम म पनि पम पनि पनि सानि द पम गरि सा गम पनि सा, सानि द पम गरि सा गम पनि सा, सानि द पम गरि सा गम पनि सा, गम पनि सा, गम पनि सा. उपजले मेले ऐसे कीर्ती, उपजले मेले ऐसे कीर्ती. केले कर्म झाले तेची भोग आले, 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 तेची भोग आले. म्हणे चांगलं कर्म केलं तुम्हाला चांगलं फळ भोगावंच लागल. का? कर्म चांगलं आहे त्याचं चांगलं फळ मिळणार, कर्म चुकलं चुकीचं फळ मिळणार. ते ब्राह्मण देवता म्हणतात मला नको आई धन, मला धन नको. नाही म्हणे तुला खूप धन मिळणार आहे, पण हा पुण्याचा प्रभाव आहे तिथपर्यंतच. कर्म चुकलं की पुन्हा त्याची पण फळ भोगावी लागते. ऐका, तो ब्राह्मण देवता निघाले तिथून, राज दरबारात आले. राज दरबारात आले आणि त्यांना आता इच्छा झाली की आपल्याला हे धन ऐश्वर्य काही नकोय, उलट राजानं दंड द्यावा आपल्याला. का? हे वैभव कशाला सांभाळत बसायचं. मग त्या ब्राह्मण देवतानं काय केलं, राज दरबारामध्ये आला, पायातला जोडा घेतला आणि भर राजाच्या मुकुटावर फेकून मारला. राजाच्या डोक्यावर छत्र होतं, त्या छत्रावर त्यानं मारलं. सगळे मंत्री संत्री उभे राहिले, हातात भाले घेतले शिपायांनी, कंठाला लावले. छत्र मोडून पडला आणि तेवढ्यात त्या छत्रातून एक साप सळसळ सळसळ करत निघून गेला. महाराजा म्हटले थांबा थांबा थांबा, मारू नका त्यांना. त्यांनी माझं छत्र नाही मोडलं, माझा प्राण वाचवलाय. म्हणे कसं काय? अरे म्हणे या छत्रामध्ये साप होता. ब्राह्मण देवता तुम्हाला सोन्याचं भवन आणि लाखो करोड मुद्रिका दिल्याच म्हणून समजा. त्यांना पाहिजे होत्या का त्या? नाही. पण त्या पुण्याईचा प्रभाव, राजानं एवढा सन्मान केला. रत्नजडित कपडे काय, पालखी काय, मेना काय, हत्ती घोडे, सुवर्ण, सुवर्णाचा भुवन, सगळं सगळं ऐश्वर्य दिलं. म्हणे का? राजाचा प्राण वाचवला. ब्राह्मण देवता म्हणतात जे नको होते तेच पुढे आलं, आता काय करावं. जंगलामध्ये गेले एक दिवस. आता म्हणजे राजाचा एवढा विश्वास बसला, अरे आपला प्राण वाचवला. राजाचा खूप विश्वास बसला. ब्राह्मण देवता जे सांगणार तेच राजा करणार. आणि त्यांनी सांगितलेलं खरं व्हायचं. का? एक काळ होता त्यांना धन येण्याचा. त्यांच्याकडे सांगितलं या माणसाला या पदावरून काढा, त्याला काढून टाकायचे, याला पदावर घ्या, त्याला घ्यायचे, इथे असं करा, तिथे तसं करा, तिथे तसं करा. आणि मग एक दिवस ही कर्म करत असताना चुकीचं कर्म त्यांच्या हातनं घडलं.
राजभवनाच्या समोर बरोबर गणपती बाप्पांचं मंदिर होतं. त्यांनी सांगितलं गणपती उचला आणि बाजूला त्या ठेवून. गणपती बाप्पांना उचललं, बाजूला ठेवलं, कर्म चुकलं. एक दिवस राजा आणि ब्राह्मण देवता जंगलामध्ये गेले. जंगलात गेल्यानंतर काय कुणास ठाऊक त्या ब्राह्मण देवताच्या मनात आलं. म्हणे राजा साहेब, तुमच्या अंगावरचा शर्ट काढून टाका बाजूला, त्याच्यामध्ये विषारी जीव आहे. शर्ट काढला, त्याच्यात काहीच निघलं नाही. राजा म्हटला, मी राजा आहे आणि तुम्ही काहीतरी सांगून मला माझ्या अंगावरचं वस्त्र मुकुट उतरवायला सांगितलं, माझा अपमान केला तुम्ही. राजाला राग आला आणि राजानं सांगितलं, हा माणूस आता संगतीत ठेवण्याच्या योग्य नाहीये, हा कुणाची काय किंमत करावी याला कळत नाही, याला पकडा आणि कारागृहात टाकून द्या. धरलं आणि कारागृहात नेऊन टाकलं. पुन्हा लक्ष्मी आईचा धावा केला. म्हणे मा, तुझं ध्यान केलं, मला भरपूर धन मिळालं, बरेच दिवस मी सन्मानात जगलो, पण हे काय आज कारागृह पाहतोय मी. म्हणे देवा, माझ्या प्राप्तीसाठी तुम्ही तपश्चर्या केली, मी भरपूर स्वरूपात तुमच्या घरामध्ये राहिले, पण एक दिवस तुमचं कर्म चुकलं. तुम्ही गणपती बाप्पांची जागा हलवली, त्यांना बाजूला काढलं, तिथे देवाचा अपमान झाला, ते कर्म चुकलं. म्हणून गणेशाची सोंड तुमच्या बाबतीत वाकडी झाली. वक्र सुख करता दुःख हरता, वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची. वाकड्या सोंडेचे गणपती तुमच्या बाबतीत वाकडे झाले, म्हणून तुम्हाला कारागृहात राहावं लागलं. याच्यातून एकच सांगायचं आहे मला, की आपली जशी कर्म असतील त्या पद्धतीनं आपल्याला फळं भोगावीच लागतात. आज जी लोक खूप सुखात राहत असतील ना, समजा यांनी पूर्वजन्मी काहीतरी चांगलं कर्म केलेलं आहे. आज कोणी दुःख भोगत असेल तर समजावं आपलं मागच्या जन्माचं कर्म आहे. मग हे दुस्तर कर्म घालवण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये सुकृत निर्माण होण्यासाठी, चांगलं जीवन जगण्यासाठी एक आपल्या हातातली गोष्ट आहे की आपण चांगली कर्म करत चला, सत्कर्म करा. सत्कर्मामध्ये पहिला मुद्दा येतो, दुसऱ्याचं धन पाहून कधी दुःखी व्हायचं नाही, दुसऱ्यांची निंदा कधी करायची नाही, कानानं कधी चुकीचं ऐकायचं नाही, डोळ्यानं चुकीचं पाहायचं नाही, देव कार्यामध्ये सगळ्यात पुढे राहायचं. तुमची खूप गरीब परिस्थिती आहे, तुम्ही नाही 1000 रुपये देऊ शकत, 500 रुपये द्या देव कार्याला. नाही 500 देऊ शकत, 100 रुपये द्या. 100 रुपये देऊ शकत नाही, 11 रुपये द्या, सेवा करत चला. तुम्हाला तुमच्या प्रपंचानुसार, नाही तर कुणाकडे खूप काही असतं पण द्यावंसच वाटत नाही. खूप ऐश्वर्य असतं दिलेलं पण देऊसच वाटत नाही. का? मनाचं औदार्य नाही. माझ्या ताई दादांनो, देव कार्यामध्ये धनदान करताना कधी हात अखडता घ्यायचा नाही. असं तुम्हाला कोणीच म्हणणार नाही तुमचा संसार उगाळून लावा म्हणून, असं कुणी म्हणणार नाही. पण एक सांगतील संत तुम्हाला, न्यायोपार्जित वित्तस्य दशम अंशेन धीमहि, कमावलेल्या धनातून 10% भाग धर्माच्या कामासाठी खर्च करा. तुम्हाला 10% खर्च करणं होत नाही. माझ्या ताईंनो, एक गोष्ट तुमच्या हातात आहे. तुम्ही वर्षभरातून किमान 2 ते 4 तरी साड्या खरेदी करत असताल वर्षभरातून. साडी कमीत कमी 800 ते 1000 रुपयापर्यंतच्या किमतीची साडी असते. एखाद्या सणाला मालकाकडून 1000 रुपये घ्या, त्यांना म्हणा साडी पाहिजे मला. अगोदरच्या सणाला 2-3 साड्या तुमच्या झालेल्या आहेत, एका साडीचे पैसे राखून ठेवा. आणि मालकाने जर विचारलं, का ग घेतली का नाही साडी, म्हणा मला आवडलीच नाही म्हणून नाही घेतली, नंतर घेईल मला जेव्हा आवडेल तेव्हा. ते पैसे राखून जर तुम्ही धर्माच्या कामामध्ये दिले तर साडी एक दिवस ते जीर्ण होऊन फाटणार आहे, पण देव कार्यामध्ये दिलेलं दान तुमच्या खाते जमा होणार आहे, तुमच्या सोबत आयुष्यभर राहणार आहे. आता हे जड जातं कुणाकुणाला. आणखी याच्यापेक्षा सोपं सांगते.
रोज 1 रुपया देवाच्या नावानं बाजूला काढून ठेवा. ही तुमच्या हातातली गोष्ट आहे. रोज 1 रुपया, जड नाही 1 रुपया बाजूला काढायला. 365 दिवसामध्ये 365 रुपये जमा होतील आणि वर्षभरात येणाऱ्या सप्ताहाला गरीबातली गरीब स्त्री जी 1 रुपया जमा करते ती 365 देईल. पण ज्या माऊलीच्या प्रारब्धानं तिच्या घरी खूप सुख आहे, समृद्धी आहे, परिवार चांगला आहे, त्या माऊलीनं किमान 2 रुपये, किमान 5 रुपये, किमान 10 रुपये जर बाजूला काढून ठेवले तर तुमच्या हातानं खूप मोठं दान घडेल. ही तुमच्या हातातली रुपया, 5 रुपये, 10 रुपयाची गोष्ट आहे. दादा बाबा काका, तुम्ही सुद्धा ठरवलं तर खूप काही घडतंय. कल्पना करा, कितीही गरीबातला गरीब माणूस असू द्या, कमीत कमी तंबाखू सारखं व्यसन करतोय. तंबाखूचं व्यसन. आपल्या गावात एकही माणूस व्यसन करत नाही, आपली काही गोष्ट सांगत नाही. पानगावे सर बरोबर आहे ना? आपल्या गावात एकही माणूस व्यसन करत नाही, आपल्या गावातलं काही सांगत नाही, दुसऱ्या गावचं सांगते. कमीत कमी माणूस तंबाखूचं व्यसन करतो. तंबाखूची पुडी, 1 पुडी किती रुपयाला येते? पुरुष मंडळ सांगा, यांना विचारून काही उपयोग नाही. कमीत कमी 10 रुपयाला 1 पुडी येते. पुरुष मंडळाचा एका दिवसाचा खर्च 10 रुपये. एका दिवसाला 10 रुपये. 30 दिवसाचे किती झाले? बेरीज पटापट करा. नडेगाव. एका दिवसाचे 10 रुपये. 30 दिवसाचे 300. एका महिन्याला 300 रुपये खर्च. एका महिन्याला 300 रुपये खर्च. तर 12 महिन्याचे किती झाले सांगा पटापट? 12 त्रिके 36, 3600 रुपये फक्त तंबाखूचा खर्च आणून चुन्याचा हिशोब लावायचा आहे त्याच्यात. म्हणजे सामान्यातला सामान्य माणूस तंबाखूच्या पुडीवरती, तंबाखूवरती वर्षभरात कमीत कमी 3 ते 4 हजार रुपये खर्च करतात. त्याच्यातले 3,000 जर प्रत्येक पुरुषानं देव कार्याला दिले तर किती मोठा सप्ताह होईल. बर, तंबाखू खाण्यात काही मजा आहे का? त्याच्यात काही असं बळ, ताकद, आरोग्य असं काही मिळतंय का आपल्याला? काही. ज्याच्या तोंडामध्ये विडा आहे ते तंबाखू किती चांगल्या प्रतिष्ठित माणसात बसलेले असू दे, तोंडात चूळ आली की ती लगेच उठवते माणसाला, बाजूला घेऊन जाते. माणसातून माणसाला उठवते ती. म्हणून माझ्या ताई दादांनो, नको तिथे आपण पैसे खर्च करतो, पण आपला पैसा देव कार्यामध्ये छोटे खाणे का असेना आपल्या परिस्थिती अनुसार लागला पाहिजे. हा जो भव्य नळेगावचा हा जो कथा महोत्सव आहे, वेळ न घालवता या कथा महोत्सवामध्ये ज्यांच्याकडे तुम्ही देणगी जमा करता त्यांना श्रद्धेनं म्हणा, आमच्याकडून ही एवढी देणगी शिवकथा सप्ताहासाठी, दत्त महाराजांच्या या भंडाऱ्यासाठी आणि दत्ताच्या भंडाऱ्यासाठी द्या. दत्त महाराजांचा भंडारा एवढा भरलेला आहे, त्यांच्या भंडाऱ्यातून जर आशीर्वाद भेटला तर आयुष्यभर अन्नधान्याची कमी पडणार नाही तुम्हाला. आयुष्यभर कमी पडणार, कारण त्यांचं देणं अद्भुत आहे माझ्या ताई, अद्भुत आहे. दत्त महाराज सामान्य विभूती नाही आहेत, तिन्ही देवांचं एकत्रीकरण आहे. एक उदाहरण सांगते, माझं खूप आवडतं उदाहरण आहे ते. एका गावामध्ये एक साधू आले. जो सुख पाया राम भजन में, ओ सुख नहीं अमीरी में, मन लागा मेरा यार फकीरी में, मन लागा मेरा यार फकीरी में. महात्मे गावात आले, सगळ्या लोकांनी दर्शनासाठी लाईन लावली. बाबा आमच्या घरी चाला. महाराज म्हटले
माझ्या प्रश्नाची जो बरोबर उत्तर देईल मी त्याच्या घरी येईल. ऐका बरं महाराज, विचारा प्रश्न. लोकांची भरपूर लांब अशी रांग लागलेली होती, लाईन लागलेली होती. प्रश्न दोनच होते, सगळ्यांना सारखेच होते, फक्त ज्याचं उत्तर पटल त्याच्याच घरी जायचं होतं. पहिल्या माणसाला प्रश्न विचारला, सांगा तुमचं वय किती आणि तुमच्याकडे संपत्ती किती. माणूस नेमक्या या दोनच गोष्टी लपवत असतो. स्वतःचं वय एक कधी खरं सांगत नाही आणि संपत्ती किती आहे ती सुद्धा खरी सांगत नाही. बरं, संपत्ती नाका सांगे ना खरी, कारण जमाना चांगला नाही. धन नका सांगू तुम्ही, पण वय लपवायचं काय कारण आहे. मागच्या आता काही काळामध्ये एसटीच्या अर्ध्या तिकिटासाठी 50 मधले सुद्धा 70 गेले होते. वय लपवायचं काही कारण नाही, पण माणसं खरं बोलत नाहीत. महाराजांनी विचारलं, सांगा वय किती, तुमचं संपत्ती किती. महाराजांना खोटं बोलायची कुणाचीच हिंमत नव्हती. समोरच्या माणसानं सांगितलं, बाबा 20 वर्ष माझं वय आहे आणि 2 लाख रुपये माझी प्रॉपर्टी आहे. थांबा, पुढे विचारतो, नंतर ठरवतो कुणाच्या घरी जायचं. पुढे विचारलं, वय किती. बाबा 30 वर्ष, संपत्ती 3 लाख रुपये. पुढे विचारतो, वय किती. बाबा 40 वर्ष, संपत्ती 4 लाख रुपये. पुढे विचारतो, वय किती. बाबा 50 वर्ष, संपत्ती 5 लाख रुपये. अर्ध्यात लाईन आली. अर्ध्यामध्ये गावचे श्रीमंत शेठजी. शेठजींना विचारलं, शेठजी वय किती. शेठजीचं वय 60 वर्षाचं होतं. शेठजी वय किती. शेठजीनं सांगितलं, बाबा 20 वर्ष माझं वय आहे आणि संपत्ती फक्त 2 लाख रुपये. सगळं गाव तुटून पडलं. शेठजी, एवढ्या मोठ्या महात्म्याला खोटं बोलता. महात्मे काय तुम्हाला धन मागणार आहेत का. खोटं बोलता. अरे आम्ही तुमचे वर्गमित्र आहोत. केसांना डाय केला म्हणून माणूस काय तरणा झाला असं थोडंच आहे. काहींना असं वाटतंय केस पांढरी केस काळी केली म्हणजे आपण पुन्हा 16 वर्षाचे युवान झालो. का खोटं बोलता. महाराज म्हटले, पा तुम्ही थोडे शांत राहा, मी विचारतो त्यांना असं का सांगितलं. महाराजांनी विचारलं, शेठजी मला पण कळतंय तुमचं 60 वर्षाचं वय आहे, 20 वर्ष का सांगता. बाबा खरं सांगतो मी तुम्हाला, 20च वर्ष माझं वय आहे. पण या लोकांना कसं पटवून देणार तुम्ही. शेठजींचं उत्तर ऐका, तुम्हाला सुद्धा आपण कुठे आहोत ते कळल. शेठजी बोलले, बाबा वयाच्या 40 पर्यंत या देहाला कीर्तन, कथा, शिवपुराण, रामायण, भागवत कळतच नव्हतं. अज्ञानी जीव होता, अज्ञानी पिंड होता. या देहाला मंदिराची पायरी माहिती नव्हती. या देहानं कधी मंदिराचा कळस पाहिलं नाही, कधी पंढरीची यात्रा केली नाही. असाच हा मूळ अज्ञानी देह. नाही संत कीर्ती श्रवणी आली, नाही साधू सेवा घडी येली. एकही सत्कर्म केलं नाही. एक दिवस चुकून कीर्तन ऐकलं, त्यावेळेस मी 40 वर्षाचा होतो. वयाच्या 40 मध्ये चुकून कीर्तन ऐकलं आणि कीर्तन ऐकून मनावर परिणाम झाला. मी माझ्या गळ्यामध्ये माळ घातली. ज्या दिवशी माळ घातली त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत 20 वर्ष पूर्ण झाले. बाबा हे 20 वर्ष आहेत ना, हेच माझं खरं आयुष्य आहे, हेच माझं खरं वय आहे. अगोदरचे 40 हातानं वयाला गेलेले आहेत. आता तुम्ही तुमच्या मनाला विचारा, अजून माळ घातलीये का नाही. अजून आपला जन्म झालाय का नाही ते पाहायचं. आईच्या उदरातून बाहेर आलो तो पहिला जन्म, आणि ज्या दिवशी गुरु केले त्या दिवशी दुसरा जन्म असतो. बरं म्हणा, ठीक आहे तुमचं वय कळालं, पण तुमच्याकडे धन, तुमच्या अंगावरचं सोनं 20 लाखापेक्षा जास्त आहे आणि तुम्ही 2 लाख रुपये प्रॉपर्टी सांगता. शेठजीनं सांगितलं, बाबा ऐका, जिल्हा विकत घ्यायची ताकद आहे माझ्याकडे, एवढी प्रचंड संपत्ती आहे माझ्याकडे.
पण एवढ्या संपत्तीमधून मी 2 लाख रुपयेच माझी प्रॉपर्टी का सांगितली? बाबा भरपूर धन आहे, पण एवढ्या धनातून धर्माच्या कामासाठी फक्त मी माझ्या हातानं 2 लाख रुपये दान केले, तीच माझी खरी संपत्ती आहे. बाकीचे घेण्यासाठी टपलेले आहे. म्हणून माझ्या ताई दादांनो, प्रत्येक महात्मे साधू संत कळकळीनं सांगतात, तुम्हाला देवानं जर 10 रुपये दिले तर 1 रुपया देवाला द्या. 100 रुपये दिले तर 10 रुपये देव कार्याला द्या. देवानं तुम्हाला 1000 रुपये दिले असतील तर 100 रुपये देवाच्या कामाला द्या. 10,000 दिले असतील तर 1,000 रुपये देवाच्या नावासाठी काढून ठेवा. भगवान परमात्माच्या कार्यामध्ये देत असताना, आणि सांगू तुम्हाला, धन दान दिल्यानं पवित्र होत असतं. उरलेल्या धनावरती भगवान परमात्मा कृपा करतात. जे लोक आपल्या धनातून सत्कर्मासाठी दानकर्म करतात, त्यांच्या घरातलं धन कधी कोर्ट कचेरी दवाखान्यामध्ये जात नाही जात त्यांचं, कारण ती सगळी जिम्मेदारी भगवान परमात्माची असते. प्रमाणित साधू संतांचे जोडोनी या धना उत्तम व्यवहारे, जोडोनी या धना उत्तम व्यवहारे, जोडोनी या धना उत्तम व्यवहारे, जोडोनी या धना उदास विचारे वेचाकारी, उदास विचारे वेचाकारी, सग गग सग गग सम मम मद दादा निदा पम गरे सा, सग गग सम मम मद दादा निदा पम गरे सा, निसा निसा धनी धनी पद पद मप मप गम गम रे ग पम गरे सा, निसा निसा धनी धनी पद पद मप मप गम गम रे ग पम गरे सा. उदास विचारे वेचाकारी, उदास विचारे वेचाकारी, उत्तमची गती तो एक पावेना, 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 उत्तमची गती तो एक पावेना. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. ही सगळी उदाहरणं सांगण्या पाठीमागे माझा उद्देशच एवढा आहे की कधी कुणाचं धन पाहून मनामध्ये आपण ईर्ष्या निर्माण होऊ द्यायची नाही. देवानं जी दिलंय त्यातून आपण देव कार्यासाठी सदा तत्पर राहायचं. भगवान परमात्माला एका हातानं द्याल, माझा भगवान 1000 हातानं तुम्हाला देईल. आणि हा माझा भगवान भोलेनाथ तर एवढा भोळा आहे, त्याच्या मंदिरामध्ये धन मोजण्यासाठी आलेला फक्त कचरा उचलून टाकला बाजूला, तर रात्रीतून कुबेर बनवला. महादेवाचं देणं अद्भुत आहे. भगवान भोलेनाथाची जर कृपा आपल्यावरती झाली तर हा स्वतः वैराग्यामध्ये राहणारा देव आपल्या सगळ्या भक्तांना धनवान बनवत असतो. महादेव त्याच्या दरबारात आलेल्या भक्ताची झोळी रिकामी ठेवत नाही. प्रत्येकाला काही ना काही माझ्या महादेवानं दिलेलं आहे. देवराज नावाचा ब्राह्मण गेला तर त्याला शिवगण बनवलं. चंचूला गेली तर माता पार्वतीची सखी झाली. ती चंचूला मंदिरामध्ये राहिली, सेवा केली, झाडलोट केली, तिथलाच प्रसाद खाल्ला, शिव शिव नामाचा उच्चार केला, कानानं कथा कीर्तन ऐकली, कुणाची निंदा नाही केली. आणि मग ती चंचूला आयुष्य संपल्यानंतर थेट शिवलोकी गेली. एवढं तिचं पुण्य की माता पार्वतीनं तिला आपली सखी बनवलं.
लक्षात घ्या माझ्या ताईंनो, जेव्हा भक्ती माणसाची वाढते ना, त्या भक्तीच्या बळावर आपलं नातं देवासोबत जोडल्या जातं. आणि ज्यानं देवाशी नातं जोडलंय तो जगामध्ये फार श्रेष्ठ आणि आदर्श ठरलेला आहे. मेरी एक ही रिश्तेदार बरसाने वाली, मेरी एक ही रिश्तेदार बरसाने वाली, मेरी एक ही रिश्तेदार बरसाने वाली, मेरी एक ही रिश्तेदार बरसाने वाली. मुझे मिला है जिनसे मुझे मिला है जिनसे प्यार, ओ है बरसाने वाली, मेरी एक ही रिश्तेदार 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 बरसाने वाली. दुनिया से नाता जोड़ने में कोई मतलब नहीं है. जिस दिन हम भगवान से नाता जोड़ते हैं, हमारी पूरी जिम्मेदारी भगवान की होती है. इस दुनिया में कोई कितना भी दीन हो, हीन हो, जिसका जीवन टूटा फूटा है, उसके जीवन को संवारने का काम मेरे भगवान करते हैं. फिरती थी मारी मारी कोई ना सहारा था, इतनी बड़ी दुनिया में कोई ना हमारा था, इतनी बड़ी दुनिया में कोई ना हमारा था, इतनी बड़ी दुनिया में कोई ना हमारा था. फिरती थी मारी मारी कोई ना सहारा था, इतनी बड़ी दुनिया में कोई ना हमारा था, इतनी बड़ी दुनिया में कोई ना हमारा था, इतनी बड़ी दुनिया में कोई ना हमारा था. फिर मिल गई ये सरकार, फिर मिल गई ये सरकार बरसाने वाली, मेरी एक ही रिश्तेदार 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 बरसाने वाली. पूरी दुनिया में भगवान जैसा दयालु दूसरा कोई नहीं है. संसार के लोग हमारे ऊपर दया दिखाते हैं, लेकिन उस दया के पीछे उन लोगों का स्वार्थ छुपा हुआ होता है. लेकिन मेरे भगवान जब अपने भक्तों पर दया करते हैं तो उसके पीछे भक्त का कल्याण हो, यही भगवान की सोच होती है. इनसा दयालु कोई दिखे तो बता देना, कृपा जो लुटाते सी उसका पता देना, कृपा जो लुटाते सी उसका पता देना.
एह अधमन की खरीदार, एह अधमन की खरीदार बरसाने वाली मेरी एक ही रिश्तेदार, बरसाने वाली मेरी एक ही रिश्तेदार, बरसाने वाली मेरी एक ही रिश्तेदार बरसाने वाली, मेरी एक ही रिश्तेदार बरसाने वाली। हो बाह पकड़ लो लाडली कहीं डूब न जाए, बाह पकड़ लो लाडली कहीं डूब न जाए, मोह माया के इस दरिया में डूब न जाए, मोह माया के इस दरिया में डूब न जाए, बाह पकड़ लो लाडली कहीं डूब न जाए, बाह पकड़ लो लाडली कहीं डूब न जाए, मेरी एक ही रिश्तेदार बरसाने वाली, मेरी एक ही रिश्तेदार बरसाने वाली, मेरी मिला है जिनसे प्यार, मुझे मिला है जिनसे प्यार बरसाने वाली, मेरी एक ही रिश्तेदार 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 रिश्तेदार बरसाने वाली, मेरी एक ही रिश्तेदार बरसाने वाली, मेरी एक ही एक ही बोल राधा रानी सरकार की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव। माझ्या ताई दादांनो, नातं जोडायचं असेल तर देवाशी जोडा. संसारातले नाते फसवे आहेत, मग संसारातले नाते फसवे आहेत म्हणून तुम्ही सोडून द्याल तुमच्या पतीला, तुम्ही सोडून द्याल तुमच्या पत्नीला. त्यांना सोडा असं नाही, पण त्यांच्यात राहून ईश्वराशी प्रेम जोडा. ज्या दिवशी देवाशी प्रेम जोडा. जय जय महादेव महादेव. उमापती महादेव की जय. देवाशी नातं जोडा आणि त्याच्याशी नातं जोडलेलं या जगात कायम टिकून राहतं. संसारातले नाते संपतात, पण देवाशी जोडलेलं नातं संपत नाही. नळेगाव देवाशी, देवाशी का नातं जोडायचं तो सत्य आहे. बरं, त्याच्याशी नातं जोडलं ना तो आपल्याला अजिबात फसवत नाही त्याच्याशी नातं जोडल्यानंतर. आणि खरं सांगते, तोच एक सत्य आहे, बाकी सगळं झूट आहे. तोच एक सत्य आहे. आपण सुद्धा खोटे आहोत, फक्त देव सत्य आहे. तुम्ही म्हणाल असं कसं हो दीदी? प्रामाणिकपणे बोला माझ्यासोबत, अजिबात खोटं बोलायचं नाही. 200 वर्षापूर्वी आपल्यापैकी किती जण नळेगावमध्ये होते? एकानं तरी हात उंच करा. 200 वर्ष अगोदर आपल्यापैकी किती जण होते इथं? झोपले का काय? किती जण होते आपल्यापैकी? एकही नाही. आणखी 200 वर्षानंतर किती जण राहणार आहे तिथंच मुक्कामाला? हे पटतंय, कळतंय, पण वळत 200 वर्ष अगोदरही आपण नव्हतो, 200 वर्षानंतरही आपण नसणार आहेत. मग टेन्शन कशाचं घेताय तुम्ही? का कथेला दांडी मारताय? कथेला दांडी मारू नका. 200 वर्ष अगोदरही नव्हते तुम्ही घर सांभाळायला, आणि 200 वर्षानंतरही आपण नसणार आहेत. किती जरी भारीतला बंगला असला तरी पण वेळ काढून या सत्याशी नातं जोडा. कथा ऐकून या परब्रह्माशी, कल्याण होईल तुमचं कल्याण. दत्त महाराजांशी, भगवान श्री शंकराशी, मौळ ज्ञानोबा आहे त्यांच्यासोबत नातं जोडा. देवाशी जे नाते जोडल्या गेले तीच नाती या जगामध्ये अजर अमर झाली.
चला शिवमहापुराण कथेमध्ये मला तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे. काल आपण महात्म्य पाहिलं, आता महात्म्याच्या पुढे आपण जाणार आहोत. शिवमहापुराण कथा ऐकून देवराज, बिंदुक, चंचुला या सगळ्यांच्या जीवनात दुःख नष्ट झालं. पुढे शौनकादी महामुनी सूतजींना म्हणतात, सूतजी, या शिवमहापुराणच्या कथेनं आणखी काय होतंय ते आम्हाला सांगा. आणखी कुणाच्या जीवनातलं दुःख कमी झालं? सूतजींनी सांगितलं, शिवमहापुराण कथेच्या चिंतनानं, शिवसहस्रनामाच्या उच्चारानं नारदजींच्या जीवनातलं दुःख कमी झालं. म्हणे नारदजीकडनं असं काय घडलं होतं की त्यांच्या जीवनात दुःख आलं? ते तर साधू संत महात्मे संन्यासी, त्यांच्या पाठीमागे ना पत्नीचं टेन्शन, ना लेकरा बाळांचं टेन्शन, कसलीच चिंता नाही. ज्यांच्या मागे चिंताच नाही त्यांना दुःखी राहण्याचं काय कारण? असं काय घडलं त्यांच्या जीवनात? मग सांगितलं, म्हणे प्रसंग असा घडला होता. एकदा नारदजी तपश्चर्या करायला गेले. घोर तप केलं नारदजीनं. त्यांची तपश्चर्या पाहून इंद्र घाबरला. इंद्राला वाटलं हे शेंडीवाले महात्मे तपश्चर्या करून बहुतेक आपलं पद घेतील, म्हणून आपण यांची तपश्चर्या भंग करू. कामदेवाला पाठवलं. कामदेवाला सांगितलं, जा आणि नारदजींची तपश्चर्या भंग करा. नारदजी ध्यानामध्ये होते. कामदेव गंधर्व गण अप्सरांना घेऊन आले. जिथे नारदजींची समाधी लागलेली होती तिथे यांचं नाच गाणं चालू झालं. साधनेमध्ये विक्षेप आणण्यासाठी नाच गाण्याचे प्रयोग चालू झाले. अप्सरा नृत्य करतात, गंधर्व गायन करतात. गंधर्वांचं गाणं, अप्सरांचं नृत्य, गणांचं वाजवणं. वाजवा, नाचा, गायन करा, बजाओ, नाचो, गाओ, बजाओ, नाचो, गाओ, बजाओ और तेजी से बजाओ और गाओ, नाचो. अप्सराएं बहुत नाचने लगी. नाच नाच कर अप्सराओं के पैरों में जो घुंघरू थे वो टूट गए. बजाने वालों के ढोल फट गए. जो गाने वाले थे उनके गले में दर्द होने लगा. कामदेव जी कहते हैं और गाओ, बजाओ, नाचो. और कामदेव जी ने देखा ये लोग कितना गा रहे हैं, कितना बजा रहे हैं, लेकिन नारद जी की तपस्या भंग नहीं हो रही है ना. कामदेव जी को गुस्सा आया और कामदेव जी ने कहा, रुक जाओ और चले जाओ, आप लोग मत जाओ, जाओ यहां से, आप किसी काम के नहीं. कामदेव जी ने तो इन लोगों पर गुस्सा उतार दिया. सामने देखा तो नारद जी की तपस्या चल रही थी. सगळ्यांना हकलून दिलं आणि नारदजी समोर ध्यानामध्ये आहेत. कामदेवाच्या लक्षात आलं नारदजीची समाधी भंग होत नाहीये. मग कामदेवानं फुलांचा हार घेतला, नारदजीच्या गळ्यात घातला, नारदजीनं नमस्कार केला आणि नारदजींची स्तुती गायली. नारदजीनं कामदेवाला हरवलं, पण कामदेवानं सुद्धा नारदजीला 3 गोष्टीनं जिंकलंय. कोणत्या? फुलांचा हार, नमस्कार आणि स्तुती. या 3 गोष्टी परमार्थ पथावर चालणाऱ्या माणसाला घातक आहेत. फुलांचा हार, नमस्कार आणि स्तुती. हाराचं वैशिष्ट्य सांगते मी तुम्हाला. ज्याच्या हातात हार आहे ते सरळ उभं असतं, पण ज्याच्या गळ्यात घालायचा त्याला खाली मान वाकवावी लागते.
याचा अर्थ हाराच्या समोर हार मानल्याशिवाय जो गळ्यात येत नाही त्याचंच नाव हार आहे. आणि नमस्कार वाकून केला जातो, नम्र भावानं आदरानं तो नमस्कार. पण बऱ्याच लोकांना नमस्काराचा अर्थच कळत नाही. छातीमध्ये गर्व भरलेला नमस्कार, जणू काय बेडूक फसला यांच्या घशामध्ये. असा कुठे नमस्कार असतो का? नम्र भावानं चेहऱ्यावरती प्रसन्नता आणि आदर दाखवत जो केला जातो त्याला नमस्कार म्हणतात. स्तुती मोठ्या मोठ्यांना फसवते माझ्या ताई दादांनो. आपलं जरा कोणी कौतुक केलं की आपल्याला लगेच असं वाटतं की आपल्यासारखं श्रेष्ठ कोणीच नाही. पण लक्षात घ्या, स्तुती घातक आहे. कोणती स्तुती घातक आहे? तुम्ही एखादं चुकीचं काम केलं, तुमच्या पाठीवर कोणीतरी शाबासकीची थाप टाकली. उदाहरणार्थ, सासू सुनेचं भांडण झालं आणि सून असली भांडली सासूला, शेजारीनं पाठीवर थापच टाकली. वाघ वाघीन, काय भांडलीस तू तुझ्या सासूला? एक नंबर काम केलंस बघ. अशी शाबासकी म्हणजे घराचा विध्वंस करणं आहे. असली शाबासकी काही कामाची नाही. ही स्तुती काही कामाची नाही की जी स्तुती आपल्या परिवारामध्ये भेद निर्माण करेल, वाईट गोष्टीला प्रोत्साहन देईल. कोणीतरी चोरी करून आलं त्याला म्हटलं वारे पठ्या, जे कोणाला जमलं नाही ते तू केलंस. चोरी करून आली त्याची शाबासकी चुकीची आहे, ती स्तुती घातक आहे. नडेगाव, वाईट काम केलंय तुमची कोणी स्तुती केली ते घातक आहे. हा, कोणती स्तुती चांगली आहे? धर्माच्या कामात दान दिलंय, चटई उचलली तुम्ही, केळीचे खांब लावले, कथा ऐकायला लवकर वेळेत आलात, आनंदानं आलात, सुंदर कथा ऐकली, अन्नदान केलं, सेवा केली, हरिपाठाला थांबलात, कीर्तन ऐकलं, 4 ज्ञानाच्या गोष्टी आपल्या परिवाराला सांगितल्या. जी कथा कीर्तनात येऊ नाही शकली त्यांच्यासोबत शास्त्रसंवाद केला, आणि मग तुमचं झालेलं कौतुक म्हणजे ते परमेश्वरानं दिलेली शाबासकी आहे. तुम्ही चांगलं काम केलंय आणि मग तुमचं कौतुक झालं. तुम्ही दान दिलं, कर्तव्य तुमचं कौतुक झालं पाहिजे इथे का? ज्यानं दान दिलंय त्याचं जर कौतुक चांगल्या व्यासपीठावरती पवित्र मुखातून झालं तर तो त्या माणसासाठी आशीर्वाद असतो आणि इतरांसाठी प्रेरणा असते की आपल्यातलाही एखादा दाता उभा राहावा आणि धर्माचं काम असंच पुढे जावं. म्हणून दात्या लोकांचा गौरव नाम उल्लेख केला जातो. चांगल्या ठिकाणी स्तुती व्हावी. चुकीचं काम करून झालेली स्तुती काही कामाची. झोपले का काय? नाही. उदाहरण सांगते मी तुम्हाला. कधी कधी स्तुतीमध्ये माणसं फसल्या जातात. जुना काळ होता, 3 मुली होत्या, अतिशय देखण्या, एवढ्या सुंदर होत्या ना, नक्षत्रासारख्या. भुवया आणि नासिक म्हणजे धनुष्याला लावलेला बाणच, सुंदर काळेभोर डोळे, गुलाबाच्या पाकळीसारखे गाल, चित्र उभं करा डोळ्यासमोर, डाळिंबीसारखे ओठ, भुजंगासारखे वेणी, गोरा गोरा रंग आहे त्यांचा, सुंदर कानाची चाफेकळी, मोत्यासारखे दात आहेत आणि एवढ्या सुंदर दिसत आहेत. सुडोल बांधा, प्रमाणात उंची आहे, हरणीच्या चालीनं चालतात. अप्सराला लाजवतील एवढ्या सुंदर मुली आहेत. पण तिघीमध्ये 3 अडचणी होत्या. एक तुताणी, एक गेंगाणी आणि एक बोबडी. तिघीकडे 3 चमत्कार. पाहुणे आले या काहीतरी किडीबिडी बडबड करायच्या, आलेले पाहुणे धूम पडून जायचे. काळ जुना होता ना, लवकर मुलींचं जमत नव्हतं. आताच्या काळात बिचाऱ्या असत्या ना तर एकही राहिली नसती, सगळ्यांची लग्न झाली असती. पण काळ हा बदलतो. जुना काळ होता, त्या पोरींचं जमतच नव्हतं. वडील वैतागून गेले. वडील म्हटले, पोरींनो, आता हा माझा शेवटचा प्रयत्न आहे. पाहुणे जाईपर्यंत तुम्ही बोलायचं नाही. जर बोलल्यान पाहुणे गेले तर मी पुन्हा तुमचं कुठंही जुळवणार नाही. मुली म्हटल्या, पप्पा आम्ही बोलणारच नाही. तुत्ताणी, गेंगाणी आणि बोबडी. आणि मग पाहुणे पाहायला आले. नक्षत्रासारख्या पुरी पसंत पडल्या, सुंदर मुली. सुपारी फोडली, तारीख काढली. मग आपल्याकडे प्रथा आहे आलेल्या पाहुण्यांना जीव घालणं. असला स्वयंपाक केला ना पुरींनी, एवढा सुंदर स्वयंपाक केला.
पुरणाची पोळी फक्त तळहाता एवढी, छोटीशी कणिक घट्ट पुरण, त्याच्यामध्ये विलायची घातलेलं सुगंधित पुरण. ती अशी एवढी छोटी पोळी मोडावी, तुपात भिजवावी, जिभेवर सोडावे. गाठ ज्याच्या तोंडातले 32 रिटार ते सुद्धा पोटभर खाईल. खूप छान स्वयंपाक केला त्यांनी. पाहुणे जेवायला बसले. एवढा सुंदर स्वयंपाक होता. प्रत्येक पदार्थाचं पक्वान्नाचं कौतुक करत खात होते. एक छोट्या पोटाचा पाहुणा होता. तो म्हटला आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून आलो, आता दुपारचे 4 वाजले. मुली सुगरण आहेत, सुंदर आहेत. तारीख पण काढली, सुपारी पण फोडली, पण पुरी बोलतच का नाहीत, नेमकी अडचण काय आहे. मग त्या पाहुण्यानं विचार केला, काहीही करून या पुरींना बोलतं करायचं. त्यानं विचार केला, काय करावं बरं या पुरींना बोलण्यासाठी. मग पाहुण्यानं ताटाकडे पाहिलं. एका वाटीमध्ये कढी होती. कढी खाणारा नळेगाव मधला असेल किंवा मुंबईचा असेल. कढीमध्ये 5 बोटं मुडून कढीचा फुरका मारल्याशिवाय कढीची टेस्ट कळत नाही. मग कढीमध्ये फुरका मारला, 5 बोटं बुडवली, फुरका मारला, आणि ज्यानं कढी खाल्ली त्यानं कौतुक केलं. वाह, काय कढी झाली. असली कढी आम्ही आजपर्यंत खाल्ली नाही. काय काय घातलं असेल या कढीला. जिनं कढी केली ती पातीला घेऊनच बाहेर पडाली. ती म्हणते, पाहुणं कली उगत गोल झाले का. थकाल पाथून घामाघूम झाले मी. त्या जी उधातलं, मी उधातलं, आम उधातलं, तम उधातलं. ज्यानं कढी मागितली ते कढीच्या पातेला धडाम खत पडलं. तोंडानं काय नाकानं कढी ओढायला लागलं. मग पातेल्यातली कढी त्याची कढी दोन्ही मिक्स झाली. आता जी मध्ये मध्ये अडकत होती, तिच्या हातात शिरा होता आणि ती शेजाऱ्याला शिरा वाढत होती. ती म्हणते कशाला बाबा 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 बोलली. ज्याला शिरा वाढत होती त्याच्या नरडात घास बाबा बाबा फसला आणि तो शिऱ्याच्या टोपल्यात पप 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 पडला. तिसरी होती गेंगाणी. काय केलं तुम्ही. पप्पानं सांगितलं होतं बोलू नका. कशाना बोलणार. आता जमण्याना मोडणं. कन्ना का ननेगाव. जमलेलं मोडलं. जेवत्या ताटावरनं पाहुणे असे पळाले, असे पळाले. अमोल महाराज पुन्हा त्यांनी नळेगावचं तोंड पाहिलंच नाही. ते हायवेनच कट मारायची, इकडं काही आतमध्ये येत नव्हते. उमापती महादेव की जय. स्तुती माणसाला फसवते. स्तुती व्हावी सत्कर्माच्या प्रांगणामध्ये, धर्माच्या क्षेत्रामध्ये. दातृत्व भाव, सेवा भाव, नामस्मरण, साधना जर लक्षात आली, तिथे कौतुक झालं तर देवापर्यंत आपला साधनेचा, सेवेचा निरोप पोहोचला असा त्याचा अर्थ आहे. पण नारदजींना गर्व झाला. मी काम जिंकला, मी काम जिंकला. नारदजी धन्य हो आप. आपके जैसा इस दुनिया में और कोई व्यक्तित्व नहीं. क्यों. शिवजी ने काम को जलाया और आपने उसे हराया. कामाला जिंकणं सोपं वाटतं. जे शंकराला जमलं नाही ते नारदानं केलं. आणि मग नारदजीची छाती फुगली, गर्वानं गच्च भरली. जिकडे तिकडे नारदजी सांगत सुटले, मी काम जिंकला, मी काम जिंकला, मी काम जिंकला. देवाला सगळं चालतं, पण मी हा शब्द देवाला चालत नाही. आले भगवान भोलेनाथाकडे. शिवजी कामाला जाळलंय ना तुम्ही. हो नारदजी, जाळलं मी त्याला. तुम्ही जाळलं, पण या पठ्ठ्यानं जिंकलं. जिंकलं. वा वा नारदजी, कौतुक आहे तुमचं. तुम्ही जाळलं पण मी जिंकलाय. बर नारदजी, तुम्ही काम जिंकलाय ही बातमी कुणाला सांगू नका. नारदजीला वाटलं या बाबाला आपलं मोठेपण सहन होईन आहे. कुणाला सांगू नका म्हणजे काय. ठीक आहे ठीक आहे, नाही सांगत असं म्हणून नारदजी पुढे गेले. भगवान नारायणाकडे आले.
नारायण, भगवान आपके चरणों में कोटि कोटि प्रणाम। नारद जी कैसे हैं आप? बहुत अच्छा हूँ भगवान, बहुत दिन हो गए आपसे मुलाकात नहीं हुई। क्या बताएं भगवान, एक पहाड़ी में हम तपश्चर्या कर रहे थे, तप के लिए बैठे थे, और उस तप के दौरान, साधना के दौरान, अनुष्ठान के दौरान कामदेव जी वहां पर आए और हमारी समाधि भंग करने का उन्होंने बहुत प्रयत्न किया, लेकिन उनके सभी प्रयत्न प्रयास विफल हो गए। आखिरी में हमने कामदेव जी को हराया और हम जीत गए। काम जिंकलाय बाबा, देवा काम जिंकलाय तुमच्या लेकरानं, मी काम जिंकला, मी काम जिंकला। माझ्या ताईंनो, या जगामध्ये तुम्ही जी काही लीला कर्म कर्तृत्व करत असाल ना, तर ती माझ्या भगवंताची प्रेरणा आहे, आपण काही करू शकत नाही। तुम्ही 10 मजली इमारत जरी बांधली असेल ना, तर देवाला धन्यवाद द्या, देवा हे तुझ्या कृपेनं झालंय। तुमच्याकडे खूप अशा प्रकारचं धन असेल तर देवाला धन्यवाद द्या, देवा तू माझ्या कष्टाला यश दिलं, माझ्याकडे धन आलं। 25 लाखाची 50 लाखाची गाडी जर तुमच्या दारात उभी असेल ना, देवाला धन्यवाद द्या, देवा तू दिली बरं गाडी, असं म्हणू नका मी केलं म्हणून हे झालं। मी म्हणाल तर शून्य व्हायला वेळ लागत नाही माझ्या ताई दादांनो। रावणाची सोन्याची लंका राहिली नाही, आपलं 10 बाय 10चं घर कुठे राहील? म्हणून ऐका, जे काही कराल जीवनामध्ये त्याचं श्रेय देवाला द्या। ताप नाही तुमच्या संसारावर कुणाची काळी नजर पडण्याची, जर श्रेय देवाला दिलं तर। हिम्मत नाही तुमच्या प्रपंचाकडे कुणी वाकड्या नजरेनं पाहण्याची, पण श्रेय देवाला द्या, देवाला श्रेय द्या। पण नारदजी म्हणतात मी केलं, भगवान मैंने काम को जीता है, मैंने कामदेव को जीता। ठीक आहे नारदजी, बहुत बढ़िया, खूप आशीर्वाद, खूप आशीर्वाद। आणि खूप आशीर्वाद घेऊन घेऊन नारदजी पुढे निघाले। जिकडे तिकडे सत्काराच्या शाली, सत्काराचे हार, स्तुती, फुलांची उधळण, सगळं काही नारदजीचा स्वागत सत्कार। नारदजीच्या गर्वात भर घालणाऱ्या सगळ्या गोष्टी होत्या। नारदजी आगे चले तो आगे नारदजी ने देखा एक सुंदर, बहुत ही सुंदर एक नगर है। उस नगरी में बहुत ज्यादा भीड़ है, वहां पर बहुत सारे राजकुमार भी हैं। ये राजकुमार किस लिए यहाँ पर भीड़ इकट्ठा है, क्या कारण है? किसी से पूछा नारद जी ने, क्यों भाई, किस कारण यहाँ पर आप लाइन लगा के खड़े हो गए हो आप सब लोग? उन्होंने कहा नारद जी, इस नगर के राजा है शीलनिधि, उनकी कन्या है, उसका नाम है विश्वमोहिनी, वो बहुत सुंदर है और उसे प्राप्त करने के लिए हम यहाँ पर हमारा नाम लिखवा रहे हैं। विश्व सुंदरी आहे ती विश्वमोहिनी, तिला प्राप्त करण्यासाठी आम्ही इथे आहोत, राजकुमारांनी सांगितलं। नारदजी म्हटले विश्वमोहिनी विश्वसुंदरी असू दे, काय करायचं आपल्याला, चला। नारदजी पुढे चालले तर विचार केला नारदजीनं, एवढ्या आता किती लाईन लागली, पण एवढ्यातून कुणाला तरी एकालाच ते मिळणार आहे, कुणाच्या नशिबात आहे पाहून तरी जाऊ। म्हणून त्या विश्वमोहिनीचं नशीब सांगण्यासाठी, भाकीत सांगण्यासाठी नारदजी आले। नारदजी आले, स्वागत झालं त्यांचं। राजा म्हणतो, बाबा माझ्या मुलीचं थोडंसं नशीब सांगा, तिचा हात पाहून सांगा तिला कसला पती मिळणार आहे। आपल्यालाही हात दाखवायची सवय असते ना, सांगा बरं माझ्या नशिबामध्ये काय काय आहे, असं लोक हात दाखवतात। आपल्या हातावर, कपाळावर, पायावर काही चिन्ह असतात। यव नावाचं चिन्ह असतं पहा, माशासारख्या डोळ्याचं, म्हणजे मासोळीसारखं चिन्ह असतं। आपल्या डोळ्याचा आकार कसा आहे तसं चिन्ह असतं आपल्या अंगठ्यावरती, जिथे अंगठ्याचे जॉईंट असतो ना तिथे। त्याचं तोंड जर उघडं असेल तर त्याचं पण एक वेगळं लक्षण आहे, आणि डोळ्यासारखं मिटलेलं असेल मासोळीसारखं तर त्याचं पण एक लक्षण आहे। ज्याच्या हातावर यव नावाचं चिन्ह आहे त्या बाईनं 10 लोकांचा स्वयंपाक करू दे, त्या स्वयंपाकात 20 लोक जेवतात। आणि ज्या बाईच्या हातावर चिन्ह नाही त्या बाईनं 20 लोकांचा स्वयंपाक करू दे, 10 जेवतात, 10 उपवाशी। ज्या शेतकऱ्याच्या हातावर ते चिन्ह आहे त्या शेतकऱ्यानं मूठभर पेरू दे, मनभर मिळतंय। ज्याच्या हातात चिन्ह नाही त्यानं पोतभर पेरू दे, थोडंसंच घरामध्ये येत आहे। त्या चिन्हाचा प्रभाव, यव नावाचं चिन्ह।
आपल्या हातावरती धनरेषा असते ती सरळ जाते मधल्या बोटावर, आपल्याला आयुष्यात धन किती मिळणार. आपल्या कपाळावरच्या रेषा, पायाची काही चिन्ह असतात. आपल्या पायाचा अंगठा, अंगठ्याच्या शेजारचं बोट, ते जर अंगठ्याच्या पुढे असेल, पाहून घेता का जरा. काही जणी माझ्याकडे पाहत होते ना, असं खाली हात करून पाहत माप घेत होत्या पुढे का मागे. ते अंगठ्याच्या शेजारचं बोट जर अंगठ्याच्या पुढे असेल तर तुमच्या बंटीचे पप्पा तुम्हाला विचारल्याशिवाय कुठे जाणार नाहीत. बाजाराला जरी जायचं असेल ना, ए बंटीची आई जाऊ का, अगं जाऊ का, मी जाऊ का, मग तेवढा तुमचा चहा उतू जावा, मग तुम्ही रागात यावं, जा एकदाचे, मग ते निघतात, मग मागे वळून पाहत नाहीत. बोटाचा प्रभाव. आणि तेच अंगठ्याच्या शेजारचं बोट जर अंगठ्याच्या मागे असेल तर तुम्ही त्यांना विचारल्याशिवाय इकडे येऊ शकत नाही. विनोदाचा भाग बाजूला सोडून द्या. आता कुणाला हात दाखवायच्या भानगडीत पडायचं नाही का, अगोदर जे ठरलेले ते घडणारच आहे. पण या हस्तरेषेमध्ये सुद्धा परिवर्तन करण्याची ताकद आहे तुमच्या हातात आणि तुमच्या मुखात. भगवंताचं नामस्मरण करा, प्रारब्ध बदलल्याशिवाय राहणार नाही. भगवंताचं नामस्मरण करा, देवाच्या नावावर विश्वास ठेवा, जीवनामध्ये सत्संग आणि चांगल्या सवयी ठेवा, तुमचं प्रारब्ध बदलून जाईल. आपल्याला हात आहेत म्हणून आपण हात दाखवतो. ज्यांना हातच नाहीत का त्यांच्या जीवनात काही घटना घडत नाहीत, घडतात. स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा. काय कर्म करायचं, तोंडानं चांगलं बोलायचं, हातानं सेवा कर्म करायचं, मन शुद्ध ठेवायचं, बुद्धी सात्विक ठेवायची, गंगेच्या पाण्या एवढं निर्मळ चित्त ठेवायचं. या जगात अशी एकही शक्ती नाही की ते तुमचं वाटोळं करेल. जेव्हा आपण पवित्र असू, आपण शुद्ध असू, तेव्हा आपलं सगळं शुद्ध आणि चांगलंच होणार. विश्वमोहिनीचा हात, बाबा जरा तिचा हात पाहून सांगा ना. नारदजीनं तिचा हात हातात घेतला. नारदजीच्या अंगावर काटेच उभे राहिले. नारदजी म्हणतात, बाप रे बाप, एवढं सौंदर्य या जगात आहे, हे जर मला माहिती असतं तर कालच्या पेपरला काम जिंकला हे दिलंच नसतं. आता बातमीची जाहिरात करून फसगत झाली आपली. काही असो, हिला मिळवायचं आपण. बाबा तोंड काय पाहता, हात पाहून सांगा तिचं प्रारब्ध काय आहे. नारदजीनं उलट सांगितलं, विश्वाचा मालक हिला पती मिळणार आहे असं न सांगता ही ज्याला माळ घालेल तो विश्वाचा मालक होणार आहे असं सांगितलं. नारदजी तिथून निघाले, भगवानचं ध्यान केलं. भगवान प्रकट हो जाओ, भगवान प्रकट हो जाओ. बोलो नारद जी क्या चाहिए, भक्ति ज्ञान वैराग्य. भगवान अभी बहुत मात्रा में मेरे पास, ना भक्ति ना ज्ञान ना वैराग्य चाहिए, फिर क्या चाहिए. भगवान बस आप मुझे सुंदर बना दो, मला सुंदर बनवा. नारदजी आले देवाचं ध्यान करतात, मला सुंदर बनवा, सुंदर बनवा. भगवान म्हटले, नेमकं किती सुंदर बनवू. भगवान खूप सुंदर बनवा. नेमकं किती सुंदर. देवा खूपच सुंदर बनवा, तुमच्यासारखं सुंदर. आता माझी अनंत रूपे आहेत नारदजी, नेमकं कोणतं रूप देऊ. नारदजी म्हणतात, देवा तुमचं हरी रूप द्या. हरीचं रूप फार सुंदर आहे आणि हरिरूप एक देवाचं मरकट रूप आहे, त्याला पण हरिरूप म्हणतात. ते रूप द्या. तथास्तु नारदजी, तुमचं कल्याण होईल असं रूप तुम्हाला देतो. भगवान कधी खोटं बोलत नाही आणि भक्ताचं कधी वाटोळं करत नाही. नारदजी अख्खे सुंदर, हळदीच्या गाभ्यासारखा देह, सोन्यासारखी कांती, सुंदर 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 दिसतात नारदजी. नारदजी नख आणि बोटच पाहतात, हात पाहतात, तोंड पाहायला वेळच नाही. नारदजी आले, राजकुमारांच्या लाईन मध्ये बसले आणि मग बसल्यानंतर ती विश्वमोहिनी आली. ठुमकत 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 आली. विश्वमोहिनीला पाहून बऱ्याच राजकुमारांना चक्करच आली, कारण अप्रतिम सुंदर होती ती. नारदजींना वाटतं हिनं मला माळ घालावी. ती समोर आलीये पण तिनं पाहिलंय, हा कसला राजकुमार आहे, फार सुंदर आहे पण वानराचं तोंड आहे. मग नारदजीचं ते तोंड पाहिलं आणि विश्वमोहिनीनं सोडली ती लाईन. कन्या वरयते रूपम, मुलगी
विवाह प्रसंगी आपल्या होणाऱ्या पतीचं रूप पाहत असते. लक्षात घ्या, हात पाय कान नाक डोळे, माणसाच्या पूर्ण देहामध्ये सगळ्यात जास्त महत्व मस्तकाला आहे. मस्तकावरनं माणसाची ओळख आहे. मुखावरनं एक ठराविक काळ माणसाचा चेहरा पाहून त्याचं महत्व असतं आणि ठराविक काळानंतर माणसाच्या वाणीवर त्याचं महत्व असतं. त्याच्या बोलण्यावर, त्याच्या वक्तृत्वावर, त्याच्या स्वभावावर, त्याच्या जगण्यावर त्याचं व्यक्तिमत्व साकारलेलं असतं. नारदजीला वानराच्या रूपात पाहिलं. विश्वमोहिनी तिथून निघाली. ती लाईनच सोडली, शेवटच्या लाईनला गेली. नारदजी उंच टाचा करून तिला पाहतात. ओ उधर क्यों चली गई, उसने मुझे देखा नहीं. आजूबाजूचे म्हणतात, महाराज इधर ही आएगी वो, आपके जैसा सुंदर यहाँ पर दूसरा कोई नहीं, आप नीचे बैठ जाओ. नहीं वो उधर क्यों चली गई, ती तिकडं का गेली. आणि मग नारदजी उंच टाचा करून पाहतात, ती तिकडे का गेली, तिकडे का गेली. ती तिकडे गेली आणि राजकुमाराच्या रूपातल्या विष्णू भगवंताला तिनं वरमाला घातली. बोला लक्ष्मीनारायण भगवान की जय. माळ घातल्यानंतर नारदजीला राग आला. म्हणले काय मुलगी आहे ही, हिला रूपाची पारख नाही. राजकुमार म्हणतात, बाबा तिला नाही रूपाची पारख, पण तुम्हाला आहे का? मला माझं रूप दाखवता? अहो पाण्यात जाऊन पहा, आरशात पहा. पाहिलं नारदजीनो, नारदजी अख्खे सुंदर पण तोंडात बंदर, माकडाचं तोंड. राग आला नारदजीला आणि नारदजी जेव्हा तिथून निघाले रागारागामध्ये तर समोर ती विश्वमोहिनी आणि भगवान नारायण दिसले. तळपायाच्या मस्तकाला गेली. एवढा प्रचंड राग आला नारदजीला. नारदजी म्हटले, भगवान छलिया हो आप, माझ्याशी छळ केला तुम्ही, कपट केलं. जिला मला प्राप्त करायचं होतं तुम्ही तिला घेऊन गेलात. भगवान माझा शाप आहे, तुम्ही तिचा माझा वियोग केला. माझा शाप आहे, तुमचा आणि तुमच्या पत्नीचा वियोग होईल. देवाला शाप दिला आणि त्याच क्षणी सर्व माया अदृश्य झाली, कारण ती माया रचली होती भगवंताला. विश्वमोहिनी पण नाही आणि ते नगरही नाही, काहीच नाही, एकटे नारायण आणि नारदजी. नारदजी म्हटले, देवा हे काय होतं? म्हणे ही सगळी माया होती नारदजी. देवा माझी चूक झाली, मी खूप मोठी चूक केली, माझ्याकडनं काय हा अपराध घडला, मला माफ करा भगवान, मी दिलेला शाप वापस द्या. भगवान म्हटले, नाही नारदा, जे काही घडतं ते माझ्या इच्छेनं घडतं. सगळं या जगामध्ये जे घडतंय ते माझ्या इच्छेनं घडतं. तुम्ही तुमच्यावर काही घेऊ नका. म्हणून तर भगवद्गीता सांगते ना आपल्याला, तुम्ही फक्त कर्म करा, परिणाम काय होतील पुढे त्याची आशा अपेक्षा सुख दुःख या भावनेला जाऊच नका. तुम्ही कर्तृत्व करणं एवढी गोष्ट तुमच्या हातामध्ये आहे. नारदजी जे काही घडतं ते माझ्या इच्छेनं घडतं इथे. नाही देवा, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. नारदजी प्रचंड दुःखी होते. नारदजींना कळत नव्हतं की आपल्याकडनं एवढा मोठा अपराध घडला, आपण आपल्या देवाला शाप दिला. नारदजी रडू लागले आणि नारदजी ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेवाला सांगतात, बाबा माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली, मी माझ्या आराध्याला शाप दिला, माझ्या वाणीचा दोष घडला, माझ्या साधुत्वाला कलंक लागेल अशी गोष्ट मी केली, मी अपराधी आहे, मला या माझ्याकडनं घडलेल्या पापातून मुक्त करा. लक्षात घ्या, वाणीचं पाप जर घडलं असेल तर ते वाणीचं पाप नष्ट करण्याची ताकद शिवमहापुराणमध्ये आहे. ब्रह्मदेव सांगतात, नारदा काळजी करू नका, शिव सहस्त्रनामाचा उच्चार करा, शिवाच्या नामाचा जाप करा आणि शिवकथा श्रवण करा. शिवकथा ऐकल्यानंतर तुमच्या जीवनातलं हे दुःख नष्ट होऊन जाईल. नारदजी म्हटले, बाबा शिवसहस्रनामाचा उच्चार करेन, शिव शिव शब्दाचं भजन करेल, पण शिवकथा मला कोण सांगेल? ब्रह्मदेव म्हटले, काळजी करू नका, शंकर जेव्हा नंदीला सांगत होते तेव्हा मी ऐकलेली आहे, मी ऐकलेली कथा तुम्हाला सांगेन, पण त्याच्या अगोदर कथेत मन लागण्यासाठी शंकराचं भजन करा. आपणही भजन करू, सगळ्यांनी उठून उभं राहायचं,
सुंदर डोलायचं, नाचायचं, आनंदानं उड्या मारायच्या. आणि मग पुढे आता ब्रह्मदेव नारदजीला कथा सांगतात ती आपण ऐकणार आहोत. सगळ्यांनी उठून उभे राहा. होके नंदी पे सवार काशी नगरी से